बघत असतो ज्या पनवेल विभागामध्ये होताना अलिबाग विभागामध्ये सुद्धा 40+ स्पर्धा बघितल्यात. कित्येक स्पर्धामध्ये अमित आणि हेमंत यांनी आपण भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेचं विजेतेपदसुद्धा प्राप्त केलं होतं आपल्या थळगावच्या संघाने, अलिबागच्या संघाने. या दुसऱ्या सामन्याचं पंच आपण बघतोय अमितजी गोलतकर आणि बंटीजी कांबळी. प्रितेश, हे जे दोन खेळाडू आहेत यांनी आपल्या परफॉर्मन्स कारकिर्दीमध्ये भरपूर नाव कमावलेलं आहे. हे नवीन खेळाडूंना जर यूट्यूबचं माध्यम असतं त्यावेळेला तर मात्र ह्या दोन खेळाडूंना आपण अतिशय डोक्यावर घेऊन नाचले असते हे खेळाडू, परंतु त्याच दरम्यान यावेळेला यूट्यूबचं माध्यम नव्हतं. त्याच्यामुळे ह्या खेळाडूंना संपूर्ण भारत तसा ओळखतो. अद्यापही मोठे जे खेळाडू आहेत ते ओळखतात, परंतु सर्वसामान्य जनतेने सुद्धा ओळखणं गरजेचं होतं. आपण जे हे पंचमी अगोदरच म्हटलं होतं, त्यांच्या कित्येक खेळ्या माझ्याकडून संस्मरणीय खेळ्या मी बघितलेल्या आहेत आणि त्या खेळ्यांचं जे आहेत ते मी उद्याच त्यांच्या लाईव्हसुद्धा त्यांचा मुलाखत घेणार आहे. अमित सरांची आणि बंटी सरांची त्या लाईव्ह मुलाखतीच्या माध्यमातून सुद्धा आपण थोडं 5-10 मिनटं त्यांच्याशी बोलू, गप्पा करू आणि त्यांच्यासुद्धा खेळाबद्दलचा आपल्याला एक अनुभव प्राप्त होईल त्याला. कारण त्यावेळेला जर असतं यूट्यूब तर आज संपूर्ण भारत विश्वामध्ये, संपूर्ण टेनिस क्रीडा विश्वामध्ये त्यांचं नाव अजरामर झालं असतं. अशा खेळ्या अमितजीकडून आपण बघितलेल्या आहेत. अशा कित्येक खेळ्या, बंटी कांबळींचं वादळं आपण कित्येक बघितलेले आहेत. अशी तर घेऊन चालतो मैदानाकडे आपल्याला पुन्हा एकदा. आपण बघतोय मैदानात सलामीची जोडी श्री गणेश पेठ संघाची मैदानात अवतरलेली आहे, ती म्हणजे सलामीवीर अमोल खांडे आणि अर्जुन खांडे. अमोल खांडे आणि अर्जुन रेवे ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. संघाचा शतक कर्णधार आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडवर अर्जुन रेवे. अर्जुन रेवे स्वतः फ्रंटवर आलेला आहे फलंदाजीसाठी आणि कशा पद्धतीने फलंदाजी करेल, समोर फलंदाजी कशा पद्धतीने करावी याचं नक्कीच तो उदाहरण आपल्या संघाला घडून देण्यासाठी फ्रंटवर लढण्यासाठी आलेला आहे. त्याच्यासमोर आपण बघतो अमोल खांडे. ही जोडी मैदानात आलेली आणि कशा पद्धतीने सामन्यात 5 षटकांमध्ये अगोदरच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच झाली होती आणि हे मैदान प्रितेश बघितलं तर नेहमी सिमेंट विकेट असो अगर मातीची विकेट असो, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोघांनाही समान गुणवत्ता देणारी आहे. पंचांच्या इशाऱ्या दरम्यान सामना सुरू होण्याची 5 षटकांचा निर्धारित सामना. पहिला षटक आपण पॉवर प्लेचं बघतो. एक मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे, तो म्हणजे सुरुवातीचा जो आहे तो कंपल्सरी पॉवर प्ले असतो. त्यामध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक बघतो. एक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतो तो डीप मिडविकेटच्या क्षेत्रात तैनात केलेला आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक अक्षय. आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय चेंडू, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईट डिलिव्हरीने संघाला सुरुवात होते. धावसंख्येला 1 धाव धावफलकावर लागते. सर्कलमध्ये आपण बघतोय पॉईंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असे 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला तैनात केले. त्याचप्रमाणे एक स्लीप ठेवलेला आहे, फर्स्ट स्लीपमध्ये तैनात केलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातोय 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. पहिला चौकाराची नोंद केली जाते स्पर्धेमधील. या इनिंग्समधील जरी चौकार पहिला असला तरी या स्पर्धेतील सुद्धा पहिल्या चौकाराची नोंद केली जाते. धावसंख्या धावफलकावर लागते 5 धावा. अक्षय ठाकूर पहिला पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. चांगला स्क्वेअर कट बघायला मिळतोय. चेंडू जातोय डीप कव्हर बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार. देऊन चेंडू उडून गेला होता त्याप्रमाणे, परंतु दुसरा स्ट्रोक बघितला, अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. बॅकवर्ड कव्हर पॉईंटचा जो क्षेत्र होतं त्या ठिकाणी टोळावला होता चेंडू. कार्पेटच्या सैन्यासह सीमा रेषा पार घेऊन गेला होता. धावसंख्येत 4ची वाढ झाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा बॅकफूट पंच लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाज अमोल खांडेचा, परंतु अर्जुन रेवे जो आहे संघाचा कर्णधार त्याचं मात्र त्या ठिकाणी त्याला साथ मिळत नाही आहे. एका धावेवर संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती डबल फिगर्समध्ये 10 धावा. पहिली मॅच आपण बघितली होती क्लोज स्कोरिंगची मॅच, परंतु या मॅचमध्ये बघतोय चांगली सुरुवात केलेली आहे ती श्री गणेश थळपेठ संघाने अतिशय चांगली सुरुवात केली. पहिल्याच 2 चेंडूवर आपण बघितलं 2 शानदार चौकार बघायला मिळाले होते. अमोल खांडेच्या बॅटमधून चांगली सुरुवात करून दिली अमोलने आपल्या संघासाठी. धावफलकावर बघतोय 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. दुसरा सामना या स्पर्धेमधील. याच्यानंतरचा सामना आपण बघणार आहोत तो सूर्योदय पालती विरुद्ध यांच्यातील विजेत्या संघासमवेत लगेचच सामना होईल. निर्धारित 1 लाखांची ही स्पर्धा. पहिलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगली प्लेसमेंट केलेली आहे. चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गौरव माळी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र घेण्यापासून तो रोखू शकत नाहीत फलंदाज. दोन्ही फलंदाजांना एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 1 ने वाढून 11 धावा. हाफ नेल्सन ऑन द स्कोरबोर्ड. नेल्सन धावसंख्या आपण बघत असतो नेहमी 111 हा नेल्सन धावसंख्या म्हणून ओळखला जातो क्रिकेटच्या जगतामध्ये. आणि धावसंख्या झाली ती 11 धावा, 11 रन. अर्जुन रेवे आणि अमोल खांडे ही जोडी. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिलेली आहे परंतु चेंडू जास्त लंबाई पार पडत नाही. फलंदाज बाद. अमोलने सुरुवात मात्र चांगली करून दिली होती, परंतु यावेळेला चांगला स्ट्रोक्स मिडल ऑफ द बॅट झालेला नाही आहे. चेंडू बॅटच्या खालच्या कडेला लागला, हवेत चेंडू गेला आणि जो लॉंग ऑफचं क्षेत्र आहे, लॉंग ऑफचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हातामध्ये सोप्पा झेल देऊन तंबूत परततोय फलंदाज. पहिली सफलता मिळवून देतोय तो गोलंदाज अक्षय ठाकूर आपल्या संघासाठी. चांगली सलामी आपल्या बघायला मिळाली होती. चांगली सुरुवात करून दिली होती अमोलने, मात्र त्याची छोटेखानी केली. मात्र 2 चौकाराचीच ठरते. 9 धावा वैयक्तिक काढल्या आणि तंबूचा रस्ता पकडला. पहिली सफलता मिळवून दिली. जरी 2 चौकार गेले तरी सुद्धा अक्षय ठाकूरनी नवीन 1 डाऊन बॅट्समन जातोय पार्थ नाईक. एक उभरता हुआ चेहरा आपण बघतो या ठिकाणी. नवोदित खेळाडू पार्थ नाईक. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा आपण गत स्पर्धेमध्ये बघितला होता. चांगली खेळ करून दाखवला होता. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी याचा मिश्रण करून दाखवलं होतं ते पार्थ नाईकने. बघूया आज आपल्या अर्जुन रेवेला कशा पद्धतीने साथ देतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू अक्षयचा खोलून काढतोय. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 1 गडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक संमिश्र पद्धतीची सुरुवात. 12 धावा नक्कीच धावफलकावर लागलेल्या आहेत, परंतु एक महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा त्यांनी गमावलेली आहे. अद्याप आपण बघतोय पॉवर प्लेचं एक षटक समाप्त झालेलं आहे. बघूया दुसरा पॉवर प्ले, ते मॅन्डेटरी पॉवर प्ले जो असणार तो कशा पद्धतीने घेतला जातो. बॅटिंग पॉवर प्ले तो कधी घेतला जाईल. पहिला बॅटिंग जो पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले होता तो समाप्त झालेला आहे. बघूया दुसरा बॅटिंग पॉवर प्ले कधी घेत आहेत ते फलंदाज. आपण नेहमी बघत असतो महेश ठेरोंडेकर सलामीची सुरुवात करत असतो, परंतु काही कारणास्तव त्याला आज मात्र मागच्या फळीत मधल्या फळीत ठेवण्यात आलेलं आहे. कदाचित कर्णधाराची वेगळी सोच असेल, वेगळा विचार असेल, मधल्या पिरियडमध्ये चांगली फलंदाजी करावी किंवा जो बॅटिंग पॉवर प्ले आहे तो महेश ठेरोंडेकर फलंदाजीला आल्यावर घ्यावा असे असेल. परंतु बघूया हे फलंदाज कोणत्या पद्धतीने फलंदाजीचा बॅटिंग पॉवर प्ले तो कधी घेणार आहेत ते. दुसरं षटक. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीचा भार कोणावर सोपवला जातो. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज अभिषेक घरत. दुसरं षटक घेऊन होते. एक नवोदित गोलंदाज अवधूत सप्रे. सन्माननीय अवधूत सप्रे, मी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अवधूतजी सप्रे, मी मंडळातर्फे आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरं षटक अभिषेक घरत याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली जातोय आणि त्याच्या समोर सुद्धा त्याच्याच वयाचा खेळाडू आपण बघतोय. एक नवोदित ऑलराऊंडर परफॉर्मन्स असणारा हा खेळाडू देणारा खेळाडू पार्थ नाईक. पहिला चेंडू या षटकातील. दुसऱ्या षटकातील
पहा का बात, एक जोरकस प्रहार बघायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू होता. स्वतःला चांगलं पोझिशनमध्ये आणलं पार्थने. उंचीचा फायदा जो त्याला मिळालेला आहे, चांगला फायदा घेतोय. चांगलं स्वतःला कन्वर्ट केलं आणि चांगला त्याला डिलिव्हर सुद्धा केला. अतिशय चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन केलं चेंडूला. जो काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून सीमारेषेमध्ये जाऊन विसावतोय चेंडू. धावसंख्या मिळते ती 6 धावांची वाढ. धावसंख्या झाली आहे 18 धावा. हा वेळेला मात्र चेंज ऑफ पेस पद्धतीचा हा चेंडू होता. वेग कमी करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणाला चेंडू हलक्या हाताने सोडला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु गतीमध्ये चकमा खाल्ला फलंदाजांनी आणि चेंडू मात्र निर्धाव गेला. आणि जो यष्टीरक्षक बघतो आपण त्या ठिकाणी हेमंत गुंजाळ. मला वाटते हेमंत गुंजाळ म्हणजे अलिबाग तालुक्यातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक असा यष्टीरक्षक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय, परंतु चेंडूचा वेग जो आहे गोलंदाजी करताना तो शेवटच्या क्षणाला कमी करतोय अभिषेक. फलंदाजाला अंदाज आलेला नाही. यावेळेला सुद्धा एक धाव मात्र नक्कीच मिळाली. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये गेला होता. एक धाव काढली. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली ती 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. श्री गणेश थळपेट संघाची धावसंख्येला अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे. 50 ते 60 धावा काढू अशी अर्जुन रेवे यांनी सुरुवातीला म्हटलं होतं. हा एक मोठा बिग बाउन्सर बघायला मिळतोय. बिग बाउन्सर, पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट डिलेव्हरी. वाईट बॉल होतोय. बिग बाउन्सर. एक धाव मिळते. एक इशारा सुद्धा दिला तो गोलंदाज अभिषेकला. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर बघतोय धावसंख्या होती 20 धावा, 20 रन्स. अशाच पद्धतीने जर मार्गक्रमण केलं तर नक्कीच 60 प्लस धावसंख्या होऊ शकते. परंतु बघूया गोलंदाजा करणारा संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने टोळावला. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार. चौकार. कारण अर्जुन कर्णधारा यांच्या माध्यमातून अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला होता. स्वतःला चांगला कंट्रोलमध्ये शॉट मारला होता. 2 क्षेत्ररक्षक आहेत, 2 त्यांच्या मध्येतून बरोबर सीमारेषा पार झाला होता चेंडू. या 4 धावांची धावसंख्या झाली 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. तब्बल 12ची सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेले आहेत ते श्री गणेश थळपेट संघाचे हे दोन्ही फलंदाज. आणि कर्णधारांनी जे भाकीत केलेलं आहे त्या भाकितापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा त्यांचा एक यशस्वी प्रयत्न बघायला मिळतोय. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अभिषेक सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. चेंडू सरळ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात केला, त्याच्या हातात फलंदाज बाद. आहे त्यामध्ये बऱ्याच अंशी स्लोअर वन पद्धतीचं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातो. जे लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस आहेत त्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण बघतो या गोलंदाजांना प्रत्येक चेंडूवर स्लोअर वन फास्टर वन असं संमिश्र करताना आणि त्याचा फायदा मिळाला सुद्धा. दोन्ही फलंदाज जे बाद झालेत हे त्याच पद्धतीने बाद झालेत. आणि ज्या खेळाडूची सगळे खेळाडू अपेक्षा वाट बघत होते तो फलंदाज येतोय मैदानामध्ये आता फलंदाजीसाठी, म्हणजे महेश ठेरोंडेकर. 40 ओलांडल्यानंतर सुद्धा आपल्या वयाची कोणतीच मर्यादा त्याच्या खेळावर मात्र झालेली नाही आहे. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमी प्रेक्षकांना बघायला मिळतो. असा हा खेळाडू महेश ठेरोंडेकर आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडवर. अभिषेक घरत एक यश आहे, तो सुद्धा आपल्या संघासाठी एक चांगला सफलता प्राप्त करून देतोय. धावसंख्या आहे ती 24 धावा, 2 गडी बाद 24 धावा. एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. चांगला चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्याची स्थिर आहे. धावसंख्या ती 24 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 12च्या सरासरीने मार्गक्रमण करताना श्री गणेश थळपेट संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 24 धावा. याच दरम्यान आमचे सन्माननीय श्री
समीरजी पडवल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संकेत घरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. सन्मान्य श्री समीर पडवल यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पाराच्या सरासरीने तब्बल 24 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. बघूया येणाऱ्या 3 षटकांमध्ये तब्बल किती धावा जमवतात श्री गणेश थळपेठ संघाचे खेळाडू. पहिलं षटक आपण बघितलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यामध्ये गोलंदाजी केली होती ती अक्षय ठाकूरने, अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 2 चौकार जरी पहिल्या 2 चेंडूंवर लगावले त्याच्यानंतर चांगलं स्वतःला कमबॅक केलं त्याने. मागच्या 4 चेंडूंवर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बादसुद्धा केला होता. पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय. पॉवर प्लेचं तिसरं षटक असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. महेश ठेरोंडेकर पंचाने इशारा करतात, पंच आमच्या गुणलेखक अनिरुद्ध म्हात्रे यांना इशारा करतात. दिस इज अ बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू आपण बघणार आहोत. सीमारेषेवर तैनात जे रिंगण आहे, पॉवर प्लेचं जे सर्कल आहे त्याच्या बाहेर आपण 3 क्षेत्ररक्षकांना बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघतोय या ठिकाणी वायडिश लॉंग ऑफ किंवा जे डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेलं आहे. त्याचप्रमाणे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या बरोबरमध्ये आपण बघतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक डीप मिड विकेट त्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे सीमारेषेवर. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय ठाकूर. दुसरं षटक पॉवर प्लेचं महेश ठेरोंडेकरसाठी त्याचा हा पहिला चेंडू. महेश ठेरोंडेकर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये घसरला जातोय, ढकलला जातोय. 1 धाव मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण बघतोय तैनात आहे संघाचा कर्णधार संकेत. 1 धाव मात्र मिळते संकेत ठाकूरच्या हातातून. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या होती ती क्वार्टर सेंचुरी. 25 धावा धावफलकावर लागल्या जातात. 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. महेश ठेरोंडेकर आणि त्याचा साथीदार पार्थ नाईक हे दोघं आपण फलंदाजीच्या मार्क्सवर बघतोय. अतिशय चांगली फलंदाजी पार्थकडून बघायला मिळालेली आहे. 1 षटकाराची त्याच्या खेळीमध्ये नोंद केलेली आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज झेल पकडतोय. फलंदाज पार्थ बॅक टू द पॅव्हेलियन. मात्र एक षटकार टेकून एक छोटीशी खेळी करून त्याची तंबत परत येतोय. धावसंख्या त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी होती, परंतु ती जबाबदारी एका षटकाराच्या सहाय्याने पूर्ण होईल अशी वाटत नाहीये. 7 धावा काढल्या वैयक्तिक आणि बाद 2 तंबूत परतला. अक्षयने मात्र चांगली सुरुवात केली. नवीन फलंदाज येतोय निखिल खोत. महेश ठेरोंडेकर याच्यावर संपूर्णपणे संघाची जबाबदारी असणार आहे, कारण त्याच्यावर त्याचा खेळ बघण्यासाठी नेहमी प्रेक्षकसुद्धा आतुरलेले असतात. 40+ सामना असो किंवा ओपन टुर्नामेंट्स असतो, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपली छाप सोडलेली आहे आणि या स्पर्धेत सुद्धा नक्कीच छाप सोडतोय का हे बघणं गरजेचं ठरणार आहे, औत्सुक्याचं ठरणार आहे. बघूया अक्षयच्या गोलंदाजीचा कशा पद्धतीने तो सामोरा जातोय, कसा सामना करतोय. बॅटची कडा घेतली, परंतु यष्टीरक्षकाला सुद्धा चकवून चेंडू गेला तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या होते ती 1 धावेने वाढून 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकावर लागल्यात. 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. धावसंख्या आहे ती 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा हा सामना. सूर्योदय पालथी आयोजित शेका पक्ष चषक 2022. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या कल्पकतेने खेळून काढतोय. चेंडू जातोय तो वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात. 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न बघूया पूर्ण होतोय का, आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या झाली 2 धावांबरोबर 28 धावा. महेश ठेरोंडेकर 2 या डबल्सच्या द्वारे जाऊन पोहोचतो वैयक्तिक 4 धावांपर्यंत. वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. धावसंख्या झाली 28 धावा. 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. अक्षय खरोखर कोणत्याही प्रकारे संधी देत नाही आहे फलंदाजांना मोठे स्ट्रोक्स खेळण्याची. बघूया या पॉवर प्लेमध्ये सुद्धा कशा पद्धतीने बांधून ठेवतोय तो महेश सारख्या फलंदाजाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेला मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय झणझणीत खणखणीत चौकार.
अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. या वेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय, चांगला बॅटच्या मिडल ऑफ द बॅट होत नाही आहे, चेंडू बॅटची कडा घेते, नाही पॅडवर आदळतोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय, लिट्स लेग बाईज. एक धाव मिळते, धावसंख्या होते 33 धावा, 33 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती गोलंदाजाने आपल्या या षटकामध्ये, परंतु महेशने मात्र एक चौकार वसूल केल्यानंतर तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झाली 33 धावा. 3 षटकांचा समाप्त खेळ झालेला आहे. 3 गडी बाद 33 धावा, म्हणजे 11ची सरासरी. ड्रिंक ट्रॉली ऑन द फील्ड. डीजे आपल्या एका चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक अशा 8 धावांवर खेळतोय तो, आणि अद्यापही त्याच्याकडून मोठ्या खेळींची अपेक्षा आहे. बघूया तो कितीपर्यंत धावसंख्या नेऊन ठेवतोय. त्याच्या संघाचा कर्णधार होता अर्जुन रेवे, त्यांनी सांगितलं होतं 50 ते 60. लांबपर्यंत जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची कडा घेते चेंडू. एक धाव घोषित क्षेत्रामध्ये आमचे पंच दर्शवतात. एक धाव मिळते ती फलंदाजी करणाऱ्या संघाला, एक धाव मिळते ती महेश ठेरोंडेकरला. धावसंख्या होती ती 34 धावा, 34 रन्स. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अमित गोलतकर साहेब आणि बंटी कांबलीजी. या वेळेला आडव्या पटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये जातो. एक धाव मिळते आणि एकाच धावेवर चेंडूवर संतुष्ट त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयकडून. अक्षय एक चांगला ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू आहे. आपण बघितलं बॉलिंग असो, बॅटिंग असो किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही माध्यमातून त्याची चांगली खेळी बघायला मिळते. आपल्याला खेळ चांगला बघायला मिळतो या मैदानामध्ये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चांगलं चतुरस्थ असं यष्टीरक्षण, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय, अन्यथा फलंदाज स्टंपिंग बाद झाला असता. परंतु बाईच्या रूपामध्ये एक धाव मात्र मिळते ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या होती ती 35 धावा, 35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 35 धावा धाफळकावर लागलेल्या आहेत. कमीत कमी 50 ते 60 धावा जमवण्याची अपेक्षा आहे त्यांच्या कर्णधाराची. बघूया ती अपेक्षा पूर्ण करतात का हे 2 फलंदाज, कारण त्यांच्यावर अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण करायचे. महेश ठेरोंडेकरच्या बॅटमधून अद्याप मोठे स्ट्रोक बघायला मिळालेले नाही आहेत. एक चौकार जरूर बघायला मिळाला त्याच्याकडून, परंतु अद्यापही मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे, कारण ही 2 हाणामारीची जी षटकं आहेत, स्लॉग ओव्हरचं जे षटकं आहेत, त्यामध्ये 12 चेंडूत कमीत कमी 25 ते 30 धावा येणं अपेक्षित असते संघाच्या कर्णधाराकडून किंवा त्यांच्या पाठीराख्यांकडून. ऋतिक उलटॉस चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, पंचांचा इशारा येतो वाईड +22.
म्हणजे एकावर एक अशी बोनस धावा मिळतात, 2 धावांचा बोनस मिळतोय, 2 धावांचा अहेर मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या श्री गणेश थळपेट संघाला. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या झालेली ती 38 धावा, 38 रन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस बघतो आपण या ठिकाणी. टप्प्याचं व्हेरिएशन बघितलं होतं. चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला अंदाज आलेला नाही आहे, फलंदाज चकलेला आहे आणि उर्वरित काम यष्टीरक्षक हेमंत गुंजालने पूर्ण केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे धाव जाणार नाही याची दक्षता बाळगली दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. धावसंख्येत कोणताही बदल नाही आहे, धावसंख्या स्थिर आहे. 38 धावा आपण बघतोय स्कोअरबोर्डवर अद्यापही स्थिर आहेत. 38 धावा. चौथं षटक चालू आहे. 5 षटकांचा निर्धारित सामना आहे. दोन्ही पॉवर प्ले समाप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडण्याचा काहीसा खाली राहतोय. फलंदाज पुन्हा एकदा चकला होता महेश ठेरोंडेकर. कदाचित आल्या आल्या बॅटिंगला उतरल्यामुळे कदाचित नजरा त्यांच्या अद्यापही विकेटवर स्थिर झालेल्या नाही आहेत. थोडासा स्थिर व्हायला थोडासा वेळ लागलेला आहे, परंतु तेवढा वेळ शिल्लक नाही आहे. चौथ्या षटकातील काही चेंडू येणं शिल्लक आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली ती ऋतिककडून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. फुलटॉस चेंडू होता. याही वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते आणि एकाच धावेवर संतुष्ट होतात फलंदाज. आणि बघता बघता चौथ्या षटकाचा सुद्धा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झाली ती 39 धावा. बघा कशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे. पहिलं सुरुवात झाली होती 13-12च्या सरासरीने. 2 षटकात 24 धावा आल्या. तिसऱ्या षटकात 33 धावा जमा झाल्या आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस बघतोय फक्त 6 धावा खर्च केल्या ऋतिकने आणि धावसंख्या लागलेली ती 4 षटका अखेरीस 39 धावा, 39 रन. म्हणजे तब्बल 4 षटकामध्ये 10ची सध्या पूर्ण सरासरी झालेली नाही आहे. अतिशय चांगलं कमबॅक केलेलं आहे ते गोलंदाजी करणाऱ्या संघाने, दोन्ही गोलंदाजाने. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी येतोय देवेश. देवेश एक ऑलराऊंडर दर्जाचा हा खेळाडू. आपण बघितलं त्याला कित्येक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना. TPL स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला फायनलपर्यंत घेऊन पोहोचला होता तो संघ. आणि TPL स्पर्धेचं 2य क्रमांकाचं पारितोषिक त्याने आपल्या संघासाठी प्राप्त करून देण्यात मोठा खारीचा वाटा उचलला होता. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. फलंदाजी करताना सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजीची दमखम आपला दाखवलं होतं त्या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये, ह्या मोठ्या बिग स्पर्धेमध्ये आज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे महेश ठेरोंडेकर सारख्या फलंदाजाला, एक अनुभवी अशा फलंदाजाला कशा पद्धतीने बांधून ठेवणार आहेत ते बघणार आहोत आपण. 6 चेंडू येणं बाकी आहे आणि 6 चेंडूत महेशकडून खरोखर 25 ते 30 धावा येणं अपेक्षित आहे. पण बघूया महेश किती धावापर्यंत मजल मारतोय. या 6 चेंडूंमध्ये किती धावा जमा करून नेतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार बघायला मिळतोय. फ्लिकचा शॉट. चेंडू हवेत. फलंदाज बाद. खेळी मात्र थोडीशी का होईना अल्पावधीमध्ये संपुष्टात येते. महेशने तब्बल 7 धावांची खेळी केली, परंतु ते 7 धावा काढताना त्याने तब्बल 9 चेंडू खर्च केले होते. 10 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावा खर्च करून तो आपल्या संघासाठी बाद होऊन तंबूत परतलाय. नवीन फलंदाज होते निखिल खोच्या जोडीला त्याचा साथीदार या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. याही वेळेला चेंडू हवेत. लकाऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आणखी एक सदाबहार
चांगला अंजाम देण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं नाही आहे. 39 धावा अद्यापहीपर्यंत मैदानात आपण बघतो धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू इज ऑन अ हॅट्रिक. दिवेश इज ऑन अ हॅट्रिक. कदाचित या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का बघूया. दिवेश आपल्या नावावर पहिली या स्पर्धेतील हॅट्रिक शेका पक्ष चषक 2022 ची पहिली हॅट्रिक करण्याचा मान पटकावतोय का. चांगला चेंडू होता, अतिशय जबरदस्त चेंडू. फलंदाज स्वतःला बुचकळात पाडून येतोय, कारण चेंडूचा जो टप्पा होता तो खोलात पडलेला टप्पा आहे. फुलटॉस चेंडू करून खेळण्याची आवश्यकता होती. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि स्वतःला त्याने थोडंसं अडचणीत आणलं होतं. चेंडू मात्र निर्धाव गेला होता. लगातार ते 3 चेंडू आपण बघितले निर्धाव पद्धतीचे चेंडू दिवेश कडून बघायला मिळालेले आहेत. देवेश यावेळेला मात्र चांगलं स्ट्रोक बघतोय, परंतु यावेळेला ओव्हर हॅट्रिक. इट्स अ ओव्हर हॅट्रिक. फलंदाज बाद. षटकाची समाप्ती झालेली आहे. इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि षटका आपण बघतोय 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. 44 धावांचं लक्ष श्री गणेश थळपेठ संघाने ठेवलेलं आहे ते बापदेव युनिक थळ संघासमोर. बघूया कशा पद्धतीने बापदेव युनिक थळ संघाचे खेळाडू हे 44 धावांचं लक्ष पार पाडतात आणि या 44 धावांचं पार काढताना कशा पद्धतीने थरार असणार आहे, कशा पद्धतीने श्री गणेश थळपेठ संघाचे गोलंदाज त्यांना रोखून ठेवण्यात यशस्वी ठरतात का. हे जे द्वंद्व आहे गोलंदाजी आणि फलंदाजी मधलं हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चालतोय पुन्हा एकदा प्रितेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू विकास दादा. रवींद्र म्हात्रे पुरस्कृत आणि त्याचबरोबरीने सूर्योदय पार्टी थळ आयोजित शिकाप चषक मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. 43 धावा झाल्यात आणि 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 44 रन्स टू विन. सो कुठेतरी आपण विकास दादा ही इनिंग पाहिली आणि स्टार्ट चांगला मिळाला होता, पण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सातत्य खूप महत्त्वपूर्ण असतं. ते सातत्यपूर्ण खेळ मात्र पाहायला मिळाला नाही. अंतिम काही षटकामध्ये बेदरकार फलंदाजी पाहायला मिळाली आणि कुठेतरी मोठेच फक्त फटके मारायला नादामध्ये बॅट्समन बाद झाले. कारण नुकताच एक पिक्चर रिलीज झाला त्यामध्ये कोण आहे प्रवीण तांबे म्हणून, त्यामध्ये सांगितलं होतं त्याने की षटकार चौकार मारणारा बॅट्समन पेक्षा डबल सिंगल काढणारा बॅट्समन खूप डेंजरस असतो. येथे मिड ओव्हरला थोड्याफार प्रमाणात जर डबल सिंगलने धावा जरी घेतली असताना तर एक मोठी धावसंख्या रचू शकली असते. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा वेग आणि गती आपण जर पाहिली ना
तर खूप जास्त होती. पण त्यानंतर अचानकपणे विकेट पळाल्या, खूप सारे डॉट चेंडू पाहायला मिळाले आणि डॉट पर्सेंटेज वाढल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा ट्रिमेंडस असं प्रेशर क्रिएट झालं बॅटिंग करणाऱ्या संघावरती आणि त्याचमुळे सातत्य नसल्या कारणानं इनकन्सिस्टन्सी बॅटिंग पाहायला मिळाल्यामुळे जे लक्ष कुठेतरी 65-70 धावांपर्यंत जाईल असं वाटत होतं ते मात्र 44 धावांपर्यंत सीमित राहिलं पाहायला मिळालं. पण या मैदानाचा विचार केला विकास दादा तर पहिल्या मॅचमध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच झाली होती. सो 44 ही धावसंख्या नक्कीच एक चॅलेंजिंग टार्गेट या मैदानावर असेल या तीळ मात्र शंका नसेल. सो चला बॅट्समन आपण त्वरित मैदानावरती जायचं आहे. दीदी का रडते बाबा? घरी जायचं आहे. घरी जातो बाबू. षटक 5 ओव्हरची मॅच आहे आणि 44 धावांचं लक्ष. तसा पाहायला गेला विकास दादा ही विकेट ज्या ज्या संघांकडे फिरकी गोलंदाज आहे त्यांच्यासाठी अगदी चांगली आहे. कारण आपण पाहिलं दिवेश एक फिरकी गोलंदाज होता, त्याला चांगल्या पद्धतीचं कॉपरेशन या विकेटवर मिळालं आणि जे जे फिरकी गोलंदाज या ग्राउंडवर गोलंदाजी करतील ना त्यांच्यासाठी अगदी पॅराडाईज अशी ही विकेट आहे. सो कुठेतरी जर आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये फक्त 23 धावा होत्या पण आता 44 धावा चेस करायच्या आहेत. गौरव माळी त्याच्या साथीला देवीश मात्रे पाहायला मिळतोय. पाहूया आता हे दोन बॅट्समन कशा पद्धतीने आपल्या संघाला स्टार्ट मिळवून देणार. ही स्पर्धा आपण पाहतोय रवींद्र मात्रे त्याचबरोबरीने सूर्योदय क्रीडा मंडळ ठळ पार्टी याच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला हा शेकाप चषक 2022 आपण पाहतोय. अगदी भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा इथे पाहायला मिळते आणि पाहूया आता 44 धावसंख्येचं लक्ष समोर असताना खेळ कशा पद्धतीने रंगेल. चॉकलेट गोली आहे तुझं आहे खाऊ शाळेतून आणलास हा मग खा ना. ज्युनियरला गेली सो वळूया मैदानाकडे. तिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अजय सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं अगदी महत्वपूर्ण षटक असणार आहे कारण या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ होणार यावर खूप काही मॅटर असणार आहे आणि बॅटिंगसाठी एक तगडा बॅट्समन पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग वरती गौरव माळी समोर अजय पाहायला मिळतो. पाहूया अजय आता मैदानावर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सो सेकंड सत्राला प्रारंभ होत असताना पाहायला मिळतोय अगदी चॅलेंजेबल असं टार्गेट मैदानावरती उभं ठेवलंय. त्याचवेळी पंचांकडून इशारा आलेला आहे की मॅचला होतोय प्रारंभ. सेकंड सत्राला होतोय श्री गणेशा. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती अजय राईट मोर द विकेट. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक फटका फतलेला आहे. हवेत चेंडू पाहायला मिळालं आणि अगदी खराब क्षेत्ररक्षण म्हणजे इतका साधा सोपा जेल तुम्हाला जर पकडता आला नाही तर ते तुमचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि कॅप्टन जर अशा पद्धतीने कॅच सोडायला लागला ना तर कुठेतरी तुम्हाला फिल्डिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करावं लागेल कारण फटक्यावरती जर आपण पाहिलं ना पाहिजे त्या पद्धतीचा टाइम नव्हतं, इतका ताकदवार नव्हता, अगदी सोपा लॉलीपॉप कॅच होता आणि तो कॅच मात्र जर आपण पाहिला ना ते मात्र ड्रॉप केलाय. कुठेतरी पहिला चेंडूवरती जीवनदान मिळालंय. क्रिकेटमध्ये ज्या वेळी जीवनदान बॅट्समनला मिळतो ना त्यावेळी तो बॅट्समन एक चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी ठरत असतो. असा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि पाहूया आता गौरव माळीला जीवनदान दिल्यानंतर गौरव कशा पद्धतीने आपल्या इनिंगचा पुढील खेळ साकारेल. त्याचवेळी आपण पाहतोय देवीश मात्र पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी चांगला आलाय. अजय मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजी मधली कलात्मकता दाखवतोय. चांगल्या पद्धतीने त्याने सुद्धा षटकाला प्रारंभ केलाय. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेटचा सुद्धा चान्स क्रिएट केला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय अगदी खुला चेंडू वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत. ओहो ओहो what a fantastic shot by them.
तर या मैदानावरती नुसतं टाइम करून चालत नाही, तर पॉवर सुद्धा लागते. पण या फटक्यामध्ये फक्त नजाकत होती, फक्त टायमिंग होती. एक नेत्रदीपक आणि डोळ्यांचा पारणं फोडणारा फटका देवीच्या बॅटमधून. ओहो, हा चेंडू लॅक्सटम वरती अगदी फुल टॉस स्वरूपाचा, परंतु देवीश मात्र आपण पाहतो अगदी कॅल्क्युलेटिंग इनिंग खेळताना दिसतोय. खऱ्या अर्थानं मेरिटनुसार तो बॅटिंग करतोय. चांगल्या पद्धतीने त्याने आपल्या डावाला प्रारंभ केलाय. वॉल बिगनिंगचा हा म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीची बिगिनिंग अद्यापर्यंत देवीशकडनं पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं चालू असलेलं पाहायला मिळते. गौरव माळीला मात्र आपण पाहतोय यावेळी बुचकाट टाकले. चेंडू पडल्यानंतर किंचितचा बहार निघाला, थोडासा मूव पाहायला मिळाला या चेंडूवरती. चांगला मारा गोलंदाज अजय कडनं पाहायला मिळाले. या षटकाचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा या षटकामध्ये आल्यात. जेव्हा षटक क्रमांक पहिलं चालू आहे, अजूनही एका चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. 1 to go. पुन्हा एकदा आपण पाहतोय टायमिंग फसले, यावेळी तरी जेल होणार का? आणि येस इट इज, यावेळी कॅच टिपलाय गौरव. कुठेतरी आता प्रत्येक षटकामध्ये धावगती मेंटेन ठेवावं लागेल. कदाचित जर आपण पाहिलं तर आता 4 ओव्हरमध्ये 36 धावा करायची आहे. सो येणाऱ्या 4 षटकांमध्ये 9 धावांची सरासरी करणं गरजेचं असणार आहे. पाहूया हर्षल ठाकूर मैदानावरती, हर्षल कवळे मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी आखूड टप्पा होता, जवळपास पिचच्या निम्म्या अंतरावर पडला होता, परंतु कोणताही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. केवळ सिंगल पाहायला मिळाले. डीप स्क्वेअरलेगला चेंडू फील्ड केला गेला आणि संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 1 ने उंचावते आणि धावफलकावरती होता मात्र 9 धावा पाहायला मिळतात. शिवा षटक क्रमांक सेकंड चालू आहे. 44 धावांचा पाठलाग केला जातोय. ओहो, क्या बात आहे. चेंडूला जास्त प्रमाणात स्पीड देत नाहीये, पण चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. या विकेटवरची याच पद्धतीच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे आणि हर्षल कवळे मात्र आपण पाहतोय अगदी शानदार मारा करतोय, कारण ही विकेट नैसर्गिक विकेट आहे आणि इथे जे गोलंदाज जास्त प्रमाणात चेंडू टर्न करतात ना, त्यांचाच वर्चस्व आणि त्यांचाच बोलबाला पाहायला मिळेल. देवेशला मात्र ते आपण पाहतोय त्याने चकवले.
हा चेंडू आपण पाहतोय देवेश अगदी स्टार्टिंग पासून वेट करत होता आणि शेवटच्या क्षणी मात्र जर आपण पाहिलं ना तर सिंगल साठी खेळून काढलाय. अगदी चांगला मारा पाहायला मिळतोय हर्षलद्वारे. हर्षल मात्र अगदी कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. त्याचा स्पीड जर आपण पाहिलं ना अगदी संत गतीने गोलंदाजी करतोय, पण टप्पा अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. नियंत्रणात्मक मारा. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय दमदार गोलंदाजी. देवेश मात्र सारखा एक अव्वल त्याच्या बॅट्समनला तो मात्र जखडून ठेवतोय. मोठ्या फटक्या वाचून वंचित करणारी गोलंदाजी करतोय. त्याला मात्र पूर्णतः मोठ्या फटक्या वाचून परावृत्त करतोय. चांगला मारा अद्यापपर्यंत पाहायला मिळतोय. राईट नंबर अराउंड द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट युसिंग द फीट. परंतु चेंडूला मात्र आपण पाहतो प्लस फॉलो थ्रू मध्ये शानदार पद्धतीने फील्ड केले आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या फिरकीची जादू दाखवल्या, मॅजिक दाखवले गोलंदाज हर्षल याने. ओहो, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक लिडिंग एज लागली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय आता जल्लोष होईल. आणि बॅटिंग पॉवर प्ले आता घेतला गेलेला आहे. हर्षलचं कौतुक करावं लागेल, कारण त्याचा स्पीड पाहून असं वाटत होतं की चेंडू कधी बॅट्समन पर्यंत पोहोचेल, पण त्याने कमालीची गोलंदाजी केली. क्रिकेटमध्ये शेवटी तुमच्या टप्प्याला महत्त्व असतं आणि ते मात्र त्याने करून दाखवलं. त्याची गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळाली आणि हर्षल कवळेने मागील षटकामध्ये केवळ 2च धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा. कुठेतरी धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा लेख मात्र कमालीचा खालवताना पाहायला मिळाला आणि आता मात्र 3 षटकांमध्ये विजयासाठी 34 धावांचं लक्ष आहे. म्हणजे पुन्हा एकदा विकास आपण पाहतोय चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी त्यानंतर खराब चित्र पाहायला मिळते. कन्सिस्टन्सीचा उल्लेख आपण केला पहिल्या मॅच चालवायच्या आधी. ते सातत्यपूर्ण खेळ मात्र कोणाकडून पाहायला मिळत नाहीये आणि अमोल खरंच गोलंदाजीला आला. मला वाटते थर्ड प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक बॅट्समनला नाचवणारी गोलंदाजी त्याने केली होती आणि अफलातून गोलंदाजीचा आविष्कार तेव्हा त्याने त्या स्पर्धेमध्ये केला होता. त्या पद्धतीची गोलंदाजी जर येथे झाली ना तर बॅट्समनसाठी ते नक्कीच अवघड जाईल. परंतु देवेश मात्र सारखा बॅट्समन बाद झाल्यामुळे एक वेगळा दबाव असणार आता बॅटिंग करणार संघावर. पहिला चेंडूवरती आपण पाहतोय फटका अगदी चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे पार्थ, परंतु केवळ सिंगल मिळेल. आता डबल सिंगलने काम चालणार नाहीये. एखाद 2 मोठे स्ट्रोक प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे, परंतु कमाल करावी लागेल कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाची मग अजय असो, त्यानंतर हर्षल असो आणि हर्षल नंतर अमोल असो, अगदी चांगला मारा ते करतायत. खेळपट्टी कसं आहे याचा अंदाज त्याने घेतला आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय त्या रणनीतीने ते गोलंदाजी करतायत. भन्नाट मारा, अफलातून गोलंदाजी, बॅट्समनला चकावणारी आणि बॅट्समनला विचार विनिमय करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं अगदी चांगला टर्न मिळतोय विकास दादा या खेळपट्टीवर आणि अमोल सुद्धा त्याचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतोय. धावा आता येत नाहीयेत आणि धावांसाठी चालू असलेली लढाई आपण पाहतोय. येथे मात्र आपण पाहतोय बॅट्समनच्या बॅटमधनं ओव्हर द डीप मिड विकेट. इट्स चांगला फटका पाहायला मिळाला. एक गगनभेदी असा षटकार चढवलाय. हल्ला बोल करताना पाहायला मिळतो आता सुयोग ठाकूर.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने जर आपण पाहिलं ना फूट मुवमेंट पाहायला मिळाली. बॅकफूट वरती जाऊन चेंडू खेळला जरूर, परंतु पुन्हा एकदा त्याच एरियाला टार्गेट केलं. सातत्याने आपण पाहतोय सुयोग केवळ डीप मिड विकेटला टार्गेट करतोय. त्याच रिझनमध्ये फटके खेळतोय. चेंडू मग कुठेही येऊ आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय तो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 18 धावा अद्यापर्यंत धावफलकार पाहायला मिळतात. जिथे ओव्हर क्रमांक 3 चालू आहे, कुठेतरी आता मॅच रंगात आलेले पाहायला मिळते. दोन्ही संघांचं अगदी समसमान वर्चस्व या मॅचवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक मोठा शॉट, परंतु यावेळी फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज सुद्धा चुकलाय. येथे मात्र दैवाची साथ बॅटिंग करणारा बॅट्समनला मिळताना पाहायला मिळते, कारण अगदी हातामध्ये कॅच होता. आज मात्र श्री गणेश ठोरपेट संघाने अनेक कॅच ड्रॉप केलेत. अगदी हातातल्या कॅचेस सुद्धा त्याने ड्रॉप केलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा लागल्यात आणि सुयोग ठाकूरला मात्र आपण पाहतोय येथे आता जीवनदान मिळाले. 20 धावा धावफलकावर लागतात. यावेळी फटका चांगला, कॅच होणार का? हर्षल टिपलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर एक शानदार कॅच. 1 मोर विकेट डाऊन. मिळाल्यात. धावफलकावरती 20 धावा लागतात 3 षटकाच्या खेळानंतर आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आता धाव गती मात्र उंचावत आता सॉरी इकॉनॉमिक रेट जो आहे तो मात्र वाढताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो विकास दादा, ज्या गोलंदाजाने करामत केली होती, किंबहुना आपल्या गोलंदाजीमुळे ज्या गोलंदाजाने फलंदाजांना अडचणीत आणलं होतं, ट्रबल्स मध्ये आणलं होतं, त्या हर्षल ठाकूरच्या हाती कर्णधाराने, हर्षल कवळेच्या हाती कर्णधाराने पुन्हा एकदा चेंडू दिलाय. आणि मागील ओव्हर सारखी गोलंदाजी हर्षल कवळे या ओव्हर मध्ये करणार का, हा सुद्धा प्रश्न येते या निमित्तानं उपस्थित होतो. तसं पाहायला गेलं तर 12 चेंडूंमध्ये 24 धावा म्हणजे प्रति षटक 12 धाव संख्येने धावसंख्या येणं अपेक्षित आहे. संचय पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. पाहूया आता संचय मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 20 ऑन द बूट आफ्टर 3 ओव्हर. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती हर्षल ठाकूर आलेला आहे, हर्षल कवळे आलेला आहे, सॉरी. पाहूया हर्षल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू, ओ हो, परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर.
त्यामुळे क्रिकेटचा नियम क्रमांक 22 नुसार पंचाने ठरवले की चेंडू एक्स्ट्रा आहे, स्वैर आहे. धावफलकावरती एका धाव्याचे ऍडिशन होत असताना 21 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र आपण पाहतोय हर्षलच्या गोलंदाजीचा आविष्कार. आज मात्र हर्षलने या संपूर्ण सामन्यामध्ये केलेली गोलंदाजी एक वेगळ्या दर्जाची पाहायला मिळाले. ओहो, क्या बात है, क्या बात है, सुपर डुपर बॉलिंग. आपल्या लेग स्पिनच्या जोरावरती हर्षल कवळे मात्र फलंदाजांना पूर्णतः नाचवताना पाहायला मिळतोय. बॅट्समनला एका जागेवरती तो उभा ठेवतोय आणि कुठेतरी आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली कसब कौशल्य दाखवून दिले. येथे मात्र आपण पाहतोय केवळ सिंगल मेट त्यांना पाहायला मिळते. धावफलकावरती 22 धावा लागतात आणि निम्म टार्गेट आता कंप्लीट केलं गेले. अजूनही विजयासाठी निम्म्या धावसंख्येची आवश्यकता आहे. 22 चेंडू 22 धावा आल्यात. आता 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. येथे अगदी पुढे चेंडू टाकला होता. एलिव्हेशन आपण जर पाहिलं जास्त पॉवर तेवढी क्रिएट झाली नव्हती आणि त्याचमुळे आपण पाहतोय चेंडू अगदी मैदानात पाहायला मिळाला. अजय पाटीलकडनं चांगला एफर्ट जरूर पाहायला मिळाला. लॉंग ऑफला तो होता आणि थोडीशी जर चतुराई दाखवली असती तर कॅच सुद्धा होऊ शकली असती. आणि अशा मोमेंटला तुमच्याकडनं चांगले एफर्ट्स येणं सुद्धा गरजेचं असतं. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला अशा वेळी करणं भाग असतं, परंतु इथे त्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला आणि केवळ सिंगल मेट या चेंडूवर कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कारण या गोलंदाजाने या संपूर्ण मॅच मध्ये केलेली गोलंदाजी आज खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय ठरणार आहे. कुठेतरी सेंटर ऑफ अट्रॅक्शन हर्षल कवळेची गोलंदाजी या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. येथे संजयने ठोकलाय चेंडूला, पण पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅच होण्याची पॉसिबिलिटी. पुन्हा एकदा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडलाय. षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात आलाय. 4 षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा लागल्यात. म्हणजे येणाऱ्या षटकामध्ये विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक येणार आहे शिल्लक. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेच्या या खेळामध्ये काय होणार, दोन्ही संघांना ही मॅच जिंकण्याची खऱ्या अर्थानं संधी आहे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ निर्णय पटकन घ्या. 26 धावा झाल्यात. 18 धावा पाहिजेत शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असताना पाहूया कोणता असा गोलंदाज असेल त्याच्या हाती कर्णधार चेंडू सुपूर्द करेल. आणि पाहूया अंतिम षटकासाठी कर्णधार कोणाकडे चेंडू सुपूर्द करतात. डिसिजन चाललंय आणि अद्यापर्यंत नाव मात्र फिक्स होत नाहीये. 26 ऑन दी बुट. आणि अंतिमतः आपण पाहिलं तर गोलंदाजीने विनीतच्या हाती चेंडू सुपूर्द केलेला आहे. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार मैदानावरती ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. ही शेवटची ओव्हर ठरवणार या मॅचचा विजेता संघ कोण असणार. पाहूया कोणता संघ आहे त्या मॅच जिंकतोय. दबाव, दडपण, प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. दोन्ही संघांना इथे झोकून देऊन प्रयत्न करावे लागतील. कुठेतरी सर्व पणाला लावायला लागेल आणि त्या पद्धतीने जर क्रिकेट खेळलं ना तर आपण जिंकू शकता. येथून जिंकणार तो जो संघ करणार आपल्या कामगिरीमध्ये आमूलाग्र सुधारणा, जो संघ अंतिम षटकामध्ये दाखवणार पेशन्स, तो संघ ही मॅच जिंकणार. कमालीची रोमांचकता आपण या मॅच मध्ये अनुभवतोय. आणि आपण जर पाहिलं विकास दादा दुसरी मॅच आहे आणि स्कोरर अनिरुद्ध दादा म्हात्रे यांच्याकडनं आपण जर पाहिलं एक चांगली इन्फॉर्मेशन येते की आतापर्यंत तब्बल 18 कॅचेस पकडल्या गेल्यात. दुसरी मॅच सुद्धा कंप्लीट झाली नाहीये. एक एलबीडब्ल्यू आणि 3 रनआउट अशा पद्धतीचं जर आपण पाहिलं ना अनालिसिस पाहायला मिळते. आणि 2 मॅच मध्ये एकही बोल्ड झाला नाहीये. सो चांगली इन्फॉर्मेशन. वळूया मैदानाकडे. शेवटचा षटक. पहिला चेंडू अगदी समोर टाकला होता. जोरात टाकलेला हा चेंडू लॉंग ऑफ रिजनला आपण पाहतोय. आज सगळं काही जर आपण पाहिलं ना केवळ घडामोडी हर्षल कवळे भोवतीच फिरताना दिसत आहेत. चेंडू सुद्धा एकसारखा त्याच्याकडे जातोय. गोलंदाजीमध्ये सुद्धा तो चमकताना दिसतोय. त्यामुळे कुठेतरी हर्षलचं वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळाले अद्यापर्यंत. 5 चेंडू 17 धावा आणि बॅटिंगला आता अभिषेक पाहायला मिळतोय. पाहूया अभिषेक कशा पद्धतीने सुयोग पाहायला मिळतोय. पाहूया सुयोग मैदानावरती आता कशा पद्धतीने खेळी साकारेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी लोवर फुल टॉसवर पचवता.
वेग जास्त होता, पण टायमिंग जर ते चांगलं झालं असतं ना तर कदाचित षटकार सुद्धा या चेंडूवर मिळाला असता. पण पाहिजे त्या पद्धतीची पोझिशन मात्र तयार झालेले पाहायला मिळालं नाही. किंबहुना बॉडी वेट त्याला लगेच ट्रान्सफर करता आला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतो केवळ सिंगल मिळते आणि आता विजयासाठी 4 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 16 धावांची. 4 चेंडू 16 धावा. येथे सुयोगने ठोकलाय चेंडूला सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि तेच आणि त्याच्या गरजे धडकलेली मॅच आपण पाहतोय. सुयोग मात्र आपण पाहतोय वन मॅन शो अशा पद्धतीने कामगिरी करतोय. ते कॅच होणार का? चेंडू खूप वेळ हवेत पाहायला मिळालाय आणि आता मात्र या चेंडूवर आल्या धावा 2. सो इक्वेशन 2 चेंडू 8 धावा. सो हा चेंडू जो असणार आहे ना हा चेंडू खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण. या चेंडूवर काय घडते यावर खूप काही निर्भर असणार आहे. 2 चेंडू 8 धावा. मॅच अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. श्री गणेश ठोळपेट आणि बापदेव युनिक थळ सामना चांगल्या पद्धतीने रंगलाय. अगदी तोडीसतोड प्रत्युत्तर अद्यापर्यंत पाहायला मिळाले युनिक थळ संघाकडून. महत्वपूर्ण चेंडू या सामन्यातील. या चेंडूवर चांगला फटका. चेंडू सीम मारेशे जवळ. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. हर्षल कवळे पुन्हा एकदा हर्षल इनाय आणि आंतरराष्ट्रीय स्टाईल मध्ये त्याने क्षेत्ररक्षण सुद्धा केले आणि आता मात्र हर्षलने हा षटकार अडवल्यानंतर 1 चेंडू 7 धावा. चेस कंपल्सरी आहे. सो 7 धावा पाहिजे. 7 धावा या कराव्याच लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. षटकार अडवला गेलाय. कदाचित जर आपण पाहिलं ना ज्यावेळी चेंडू बॅटवर लागला असं वाटलं की षटकार झालाय, पण हर्षलने केलेली फिल्डिंग लाजवाब. आज हर्षलच्या कामगिरीला खऱ्या अर्थानं सलाम करावा लागेल. कारण 2 ओव्हरमध्ये हर्षल कवलेने केलेली गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये त्याने दाखवलेली चमकदार कामगिरी, चांगलं प्रदर्शन, त्याचमुळे आपण पाहतोय आता आव्हान 1 चेंडू 7 धावा. चेस कंपल्सरी आहे. पाहूया काय होते मैदानावरती. ओहो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो की काय असं बॅट्समनला वाटलं. बॅट्समनने चेंडू लेफ्ट केला आणि मात्र आपण पाहतोय बॅट्समनची केली दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय करणारा हा चेंडू आणि अशा पद्धतीने श्री गणेश ठोळपेट संघाने ही मॅच जिंकलेली आहे. अगदी रोमांचक असा विजय श्री गणेश ठोळपेट संघाने या मॅच मध्ये साकारलाय. अगदी चांगला मुकाबला पाहायला मिळालाय.